तर हे पहा, इथे मी हा न्यूजपेपर घेतलेला आहे. तर डबल घेतलेला आहे, म्हणजे सिंगल आपल्याला पार्ट जे आहे ती काढायचे आहेत. ओपन बाजू जी आहे ती पुढच्या साईडने आहे, बंद बाजूची साईड जी आहे ती आपल्याकडच्या साईडने आहे. कारण आपल्याला बॅक साईड आणि पुढची साईड ही दोन्ही बी, पाठीमागलची बाजू आणि पुढची जी बाजू असते ही दोन्ही बी आपल्याला बरोबरच कटिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही बंद बाजू जी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. बॅक साईडचा पार्ट वेगळा करायचा आहे, पुढचा जो आहे तो पण आपल्याला वेगळा करायचा आहे. तर ब्लाऊजवरून मापे घ्यायचे आहेत. तर हा 35 साईजचा ब्लाऊज आहे. तर तुम्ही म्हणता 35 साईजचा कसा काय, तर मी तुम्हाला इथे तेच सांगणार आहे की 35 साईजचा पण ब्लाऊज असू शकतो. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते सर्व माहिती तुम्हाला इथे आज सांगणार आहे. तर इथे पाहू शकतात, नेहमीप्रमाणे आपल्या जसं की रेग्युलरच्या ब्लाऊजले आपण उंची, बाहीची घडी हे सर्व काही जे टाकत आहे तसंच आपल्याला टाकायचं आहे. फक्त आपल्याला छाती जी आहे ती व्यवस्थित अशी मोजून घ्यायची आहे. ज्या साईडने आपली काजी बटन पट्टी असते त्या साईडने तुम्ही बटन जर लावत असाल तर काजीची जी साईड असते त्या साईडने आपल्याला माप घ्यायचं आहे. किंवा तुम्ही हुक लावित असताल तर त्या वेळेस तुम्हाला हुकाची जी पट्टी आहे त्या साईडने घ्यायची आहे. तर आपल्याला इथून एकदम गळ्याच्या बाजूकडून हे पहा इथपर्यंत जिथे आपली बाही जॉईंट झालेली आहे तिथपर्यंत आपल्याला असा व्यवस्थित असा भाग जो आहे तो हा मोजून घ्यायचा आहे. तर इथे 8.5 न भरता आपल्याला इथे पाहू शकतात 8.25 भरलेला आहे. 8.25 म्हणजे आपला हा 35 साईजचा झालेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला इथले माप जे आहे छातीचं ते टाकून घ्यायचं आहे. तर छाती तुम्हाला माहितीच आहे की इथून आपल्याला इकडच्या साईडने छातीचा भाग टाकायचा आहे. इकडून आपल्याला इकडे उंची टाकून घ्यायची आहे. बॅक साईडची आणि पुढची म्हणजे पाठीमागलची आणि पुढची ही दोन्ही आपल्याला उंची जी आहे ती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. त्या बॅक उंची किती आहे ते चेक करायचं आहे. तर या ब्लाऊजची बॅक साईडने उंची मोजून घ्यायची आहे. जिथे आपलं शोल्डर जॉईंट झालेला आहे तिथून आपल्याला कमरेच्या साईडपर्यंत व्यवस्थित असा हा जो भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर हे पाहू शकतात इथे हा जो उंची जी आहे ती 12.5 भरत आहे. तर त्यांनी मला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायला सांगितलेली आहे. कस्टमरचा ब्लाऊज आहे 12.5 आहे तर आपल्याला तयार 13 करायचे आहेत. तयार 13 आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बॅक साईडला 1 इंच मिळवायचे आहे. म्हणजे पाठीमागलची बाजू जी आहे त्याला आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे आणि पुढच्या बाजूसाठी आपल्याला 1.5 इंच मिळवून घ्यायचं आहे. म्हणजे 14 बॅक पाठीमागलच्या बाजूला करणार आहे. त्यानंतर पुढच्या बाजूला आपल्याला 14.5 उंची करून घ्यायची आहे. आता आपण हा उंची आणि छाती टाकून घ्यायची आहे. अगोदर आपण छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर 8.25 वर 1 मार्क करायचा आहे. तिथून आपल्याला मार्जिंगसाठी 2 इंच करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे पहा त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे उंची. तयार 13 आहे. आपण 1 इंच घेतल्याच्या नंतर 14 झालेले आहे. पाठीमागलच्या बाजूसाठी आपल्याला 14 घ्यायचे आहे. पुढच्या बाजूसाठी घ्यायचे आहे 14.5. त्यानंतर आपल्याला इकडच्या साईडने ही 14.5 वर 1 मार्क करायचा आहे. म्हणजे 14 आणि 14.5 या पद्धतीने मार्क करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे जो भाग आहे तो आपला टोटल कितीची घडी झालेली आहे, वरच्या साईडने 11.25 झालेली आहे. तसंच आपल्याला खालच्या साईडनेही 11.25 झालेली आहे. आता हा आपण बॉक्स तयार करून घेऊ. आणि तुम्हीही तुमच्या जी कस्टमरची ब्लाऊज असतील किंवा स्वतःचं ब्लाऊज असेल तर या पद्धतीने नक्की माप घेऊन पेपर कट करून ब्लाऊज स्वतःचं शिवून पहा. कारण मी व्यवस्थित असं मराठीमध्ये सांगत असते. तुम्हाला समजलं का तेही मला व्हिडिओच्या शेवट म्हणजे कमेंटद्वारे सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला माझे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आवडत आहेत का तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगायचे आहेत. किंवा तुम्हाला ब्लाऊजबद्दल जे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटच्याद्वारे विचारायचे आहेत. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवत जाईन. आता आपल्याला हे पहा आता आपल्याला गळ्याची जी बाजू आहे ती मोजून घ्यायची आहे. तर गळा कसा मोजायचा आहे ते सांगणार आहे. हे पहा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथून जी बाही दुसरी आपण इकडची जी बाही जॉईंट केलेली आहे ती बाही आणि इकडची बाही ही व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. कुठेच काही असं व्यवस्थित ठेवून घेतल्याच्या नंतर इथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. 10.5 भरत आहे तर 10.5चा आपल्याला मध्य करायचं आहे. तर हे पहा या पद्धतीने आपल्याला मध्य काढायचं आहे. तर इथे येणार आहे आपलं 5.25. तर शोल्डर आपलं किती आलेलं आहे 5.25.
तर हे साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला या साईडने शोल्डर टाकून घ्यायचा आहे. तर हे पहा 5.25 आपल्याला पूर्ण शोल्डर जे आहे ती टाकायचं आहे. गळा रुंदी जी आहे ती टाकायची आहे आपल्याला 2.25 आणि इथे राहणार आहे आपलं 3. आपल्याला तयार शोल्डर जे आहे ती यांचं तयार शोल्डर आहे 2.25चं. हे पहा तयार शोल्डर किती आहे 2.25चं. तसंच आपल्याला हे 3 घेतलं की 2.25चं शोल्डर राहतं. त्यानंतर आपल्याला मोंडा टाकायचा आहे. आता आपण 34 साईजला मोंडा किती टाकतात 5.25. आता याला आपल्याला 35 साईज आहे तर आपल्याला 5.25 आणि 1 रेषा टाकायचा आहे. हे पहा इथे 5.25 आलं आणि त्याच्या पुढची जी 1 रेषा आहे ती टाकायची आहे. म्हणजे 5.5 ची आणि 5.25च्या मधली जी रेषा आहे ती टाकून घ्यायची आहे. मोंडा उंची या साईडने हे आपल्याला तीच पद्धत टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला इथून किती भाग झालेला आहे ते चेक करायचं आहे. तर इथे 5.5 आणि 1 रेषा झालेला आहे. तसंच या साईडने हे 5.5 आणि 1 रेषा परफेक्ट आलेली आहे, पाहू शकता इथे. तर आता आपण हा बॉक्स तयार करून घेऊ. पाठीमागीलची मोंड्याची उंची आणि पुढच्या मोंड्याची उंची सेम आली पाहिजे. हे पहा आता हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आपण. हा बॉक्स तयार झालेला आहे. आता आपल्याला बॅक साईडच्या मोंड्याची खोली 1.25 टाकून घ्यायची आहे. मधोमध इथून आपल्याला मधोमध टाकून घ्यायची आहे 1.25. पुढच्या मोंड्याची खोली घ्यायची आहे 1.25. त्यानंतर आपलं हे जे आहे हे अंतर किती झालेलं आहे 2.5 आणि 1 रेषा. तर तिथपर्यंत आपल्याला टेप जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे, त्याचा मध्य काढायचा आहे. त्यानंतर इथे आपण किती घेतलं होतं 9.25. 9.25 वर 1 मार्क करायचा आहे. बॅक साईडच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे, पुढच्या मोंड्याचा आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने द्यायचा आहे आपल्याला आकार. त्यानंतर आता पुढचा जो आहे तो इथं आपल्याला थोडासा 1/2 इंच जे आहे ती आतमध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे पहा पुढच्या मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता बॅक साईडचा आपल्याला इथे घेतलेला आहे. कमरेच्या साईडने कंबर मोजून घ्यायची आहे आता ब्लाउज वरून. हे पहा कंबर जे आहे ते आपली भरलेली आहे 33. किती भरलेले आहे 33. तर 33 चा आपल्याला चौथा भाग काढून घ्यायचा आहे. हे पाय असा फोल्ड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आणखीन एकदा फोल्ड करायचा आहे. हे पहा या पद्धतीने आपण फोल्ड केलेला आहे. तर आता इथे येत आहे आपलं किती येत आहे कंबरची फिटिंग आपली 8 आणि 8 32 होती. तर आपल्याला 33 पाहिजे. तर 8 आणि 1 रेषा येत आहे इथं. त्यानंतर आपल्याला मार्जिंग साठी लागणार आहे 2 इंच, अर्धा इंच पाठीमागलचे टक्स घेण्यासाठी. आणि या पद्धतीने आता आपल्याला असाच कमरेचा जो भाग आहे तो अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला बॅक साईडचा जो भाग आहे तो 14 ची उंची इथं आहे. तो आपण कट करताना आता दोन्ही पार्ट सेम कट करणार आहेत. त्यानंतर आपण बॅक साईडला अर्धा इंच कट करून टाकणार आहेत. आता आपण पुढची जी आहे ती भाग टाकून घ्यायची आहे. क्रॉस पट्टी जी आहे ती 3.5 ची टाकायची आहे पुढच्या बाजूला. पाठीमागलच्या बाजूला टाकायची आहे 3. गळा उंची मोजून घ्यायची आहे आता आपल्याला ब्लाउज वरून. आता इथे जिथे तुमची कटोरी जॉईंट झालेली आहे कटोरी पासून व्यवस्थित असा गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे. तर हे 3 आहे. 3 आहे. हे पहा 3 आहे. तर 3 शक्यतो नसते पण ही खूपच असे म्हणजे वर ओढल्यासारखा आहे हा गळा. 3.5 चा घ्यायचा आहे आपल्याला. पट्टी जी आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळून घ्यायचे आहेत. तर 3.5 मध्ये जर 1.5 इंच मिळवले 3.5 त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवले 5 चा आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे.
5 वर मार्क केलेला आहे। तसंच आपल्याला जी गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.25 तीच घ्यायची आहे। आता इथे आपण हा बॉक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला शोल्डर उतरून त्यासाठी इथे 1/2 इंच दोन्ही पार्ट आपल्याला गळ्याच्या साईडने आतमध्ये घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे अर्धा इंच सोडून आपल्याला गळ्याची गोल आकार जे आहे ती व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला ही 3.5 ची क्रॉस पट्टी काढलेली आहे। 3 वर 1 मार्क करायचा आहे आणि सरळ रेषा मारून घ्यायची आहे। हे पहा सरळ रेषा मारलेली आहे। त्यानंतर आपल्याला हा जो पूर्ण आपला घडी किती आहे 11.25 11.25चा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। तर किती आलेला आहे ते पाहायचं आहे। तर हे पहा 5.25 आणि 1 रेषा, जसा आपण मोंडा किती आलता आपला तसाच आलेली आहे कटोरी। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे 2.5 आणि व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा। हे पहा अशा प्रकारे हे आपण पूर्ण मापे जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला इथला भाग जो आहे तोही सांगते। हे पहा इथला भाग किती आलेला आहे आपला 1.5 इंच। मग आपण इथला भाग का घेतलेला आहे 2.5 इंच, कारण आपल्याला अर्धा इंच इकडच्या साईडने गेले, अर्धा इंच इकडच्या साईडने गेले, इथं राहिला आपला 1.5 इंच भाग। यासाठी आपण हे अर्धा इंच 2.5 इंच घेत असतात। आता हे कट करताना आपल्याला इथला जो पार्ट आहे तो कट करायचा आहे। इकडे बॅक पाठीमागलची बाजू आणि पुढची दोन्हीही कट करायचा आहे। मोंडा पाठीमागलचा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर इथून कट करून आपल्याला बॅक साईडचा जो भाग आहे तो साईडला काढून घेऊन त्याच्या बॅक साईडची गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे पुढचे पॅटर्न कट करून घ्यायचे आहेत। ते हे सर्व मी कट करून घेते। हे पहा हे झालेले आहेत पुढचे भाग। आता आपल्याला पाठीमागलचा जो भाग आहे तो अर्धा इंच हे 14 ची जी उंची आपली आहे तिथे पॉइंट करून घ्यायचा आहे आणि कट करून टाकायचा आहे। हे कट करून टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे मोजून। तर ही पाठीमागलची जी पट्टी आहे तुम्हाला असं समजत नसेल अशी गळ्याची उंची मोजायची तर त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला, तर ही जी पट्टी आहे ती अशी फोल्ड मध्य करायचा आहे त्या पट्टीचा। त्यानंतर आपल्याला कमरेच्या साईडने असा वरती ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मार्क करायचा आहे। पाहू शकतात या ठिकाणी मार्क केल्याच्या नंतर आपल्याला खालची कमरपट्टी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच, गळ्याचा पाइपिंग बनवण्यासाठी 1/2 इंच, म्हणजे आपल्याला 1.25 वर इथे वरती घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे 2.5 वर। तुम्हाला डीप मध्ये गळा पाहिजे असेल तर 2.5 घ्यायचा आहे तसा गळा पाहिजे असेल तर 2.25 चा, जसा आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे तशीच घ्यायची आहे या साईडने बी। तर 2.25 ची घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकतात या पद्धतीने हा बॉक्स तयार करायचा आहे। तर हा बॉक्स तयार केलेला आहे। त्यानंतर आपल्याला हा व्यवस्थित आकार बऱ्याच जणींना येत नाही, तर आता इथून काय करायचं आहे वरच्या शोल्डर पासून आपल्याला खाली 2.5 वर 1 मार्क करायचा आहे। 2.5 पासून उंचीपर्यंत व्यवस्थित किती आलेला आहे 7.5 आलेला आहे। 7.5 चा मध्य करायचा आहे 4.25 4.25 पासूनही अर्धा इंच आपल्याला बाहेरच्या साईडने घ्यायचा आहे आणि डीप मध्ये असा व्यवस्थित आकार जो आहे तो या पद्धतीने द्यायचा आहे। बऱ्याच मैत्रिणींना आकार जो आहे तो व्यवस्थित देता येत नाही गोल आकार, तर या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात। पाहू शकता किती छान आलेला आहे। त्यानंतर आपल्याला पाठीचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे 4.25 आणि उभाही घ्यायचा आहे आपल्याला 4, आडवा घ्यायचा आहे 4.25, उभा घ्यायचा आहे
4. शक्यतो 4 टक्स घेतल्यानेच व्यवस्थित बसतात ब्लाऊज. उंचीला बॅक गळे जे आहेत पाठीमागचे तर खूप डीप मध्ये गळा असेल तर 4चा कंपल्सरी टक्स घ्यायचा आहे. आता इथे अर्धा अर्धा घेतलेला आहे. आता हे आपण गळा आणि हा कमरेचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. हे पहा हे झालेले आहेत. हे साईडला ठेवून देऊ. आता आपण कटोरी वाढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. हे पहा आता बाही घेऊत अगोदर आपण, त्यानंतर कटोरी घेऊता. आता ब्लाऊज वरून आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे. तर बाहीची लांबी किती आहे ते चेक करायचं आहे. हे पहा बाही तयार आहे 4.5 आणि 4.5 मध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. टोटल 5.5 ची बाहीची लांबी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ओपन बाजू पुढच्या साईडने बंद बाजूकडून बाहीची लांबी टाकून घ्यायची आहे आणि इकडच्या बंद बाजूकडून खालच्या ओपन बाजूकडे आपल्याला पूर्ण छातीचा चौथा भाग किती घेतलेला आहे आपण 9.5 पावणे 9 मध्ये अर्धा इंच मिळवायचा आहे. 9.25चा मार्क करायचा आहे. नंतर आपल्याला 5.5चा जो वरचा भाग घेतलेला आहे तोच आपल्याला खालीही घ्यायचा आहे लांबी. त्यानंतर असा हा बॉक्स तयार करायचा आहे. आता हे 9.25 आहे. 9.25चा आपल्याला मध्य करायचा आहे. तर किती झालेला आहे 9.25चा मध्य 4.5 आणि 1 रेषा. नंतर कॅफ हाईट घ्यायची आहे आपल्याला 2.5ची. या साईडने ही 2.5ची. इथे बॉक्स करून घ्यायचा आहे. मार्जिंग साठी आपल्याला कॅफ हाईट पासून घ्यायचा आहे 2 इंच वरती. 2.5चे 3 भाग करायचे आहेत. पावणे 1 आणि पावणे 1 हे 3 भाग झालेले आहेत. बॅक साईडचा भाग जो आहे तो हा आहे. पुढचा फिश आकार जो आहे तो हा आहे. आता आपण बॅक साईडचा अगोदर मोंड्याचा आकार देऊन घेऊ. लगेच आपल्याला हा बॅक साईडचा जो आकार आहे तो इथे मिळवायचा नाही डायरेक्ट 2 वर. आपल्याला थोडासा बाहेरच्या साईडने घेऊनच घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे इथे मिळवायचा आहे. 2 पाशी मिळवायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला दंड फिटिंग घ्यायची आहे. तर दंड फिटिंग आहे 5.25 पासून आपल्याला खाली मार्जिंग साठी 2 इंच घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा इथे मिळवून घ्यायचा आहे 2 पर्यंत. आणि हा जो भाग आहे तो आपल्याला इथे मिळवून घ्यायचा आहे. अशा रीतीने हा आपली बाहीची मापे टाकून झालेले आहेत. आता हे कट करायचं आहे. हा बाहेरचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. ओपन बाही करायची आहे आणि नंतर पुढचा भाग आहे तो कट करायचा आहे. हे पहा ही झालेली आहे बाही. आता आपण कटोरी जी आहे ती छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी करून घ्यायची आहे. तर नेहमीप्रमाणे आपल्याला क्रॉस मध्ये कटोरी ठेवून घ्यायची आहे. गळ्याच्या साईडने अर्धा इंच सोडून द्यायचा आहे. नंतर खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. हे पहा 1.5 अंतर सोडलेलं आहे आणि इथूनही आपल्याला सरळ मध्ये 1.5 अंतर सोडायचं आहे. हे पहा इथे सुटलेलं आहे. त्यानंतर इथून वरती अर्धा इंच घ्यायचा आहे आणि या साईडने हे अर्धा इंच वरती घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे अर्धा इंच वरती घेतलेलं आहे तिथून आपल्याला वरी 4.5 वर एक मार्क करायचा आहे काजी बटन पट्टीसाठी. आणि इथून आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी अर्धा इंच लागत आहे. त्यानंतर आपल्याला हा पॉइंट व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा आकार झालेला आहे आपला. आता आपलं हे किती आहे पावणे 5.25 आणि 1 रेषा आहे. तर आपल्याला याचं सेंटर काढायचं आहे. तर 5.25चं सेंटर किती निघतं 2.5 आणि 1 रेषा 2.5 आणि 1 रेषा 2.5 आणि 1 रेषा आणि इथून खाली हे आपल्याला 1.5 वर परफेक्ट माझं आलेलं आहे. तर 1.5 इंच अंतर सोडूनच तुम्हाला व्यवस्थित कटोरीवरची टाकून घ्यायची आहे. आता हा पॉइंट इथे मिळवायचा आहे.
आणि हा पॉइंट जो आहे तोही आपल्याला इथे मिळून घ्यायचा आहे। अशा रीतीने ही जी आहे ते आपली छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी केलेली आहे, ही साईडला काढून घ्यायची आहे आणि इथे गळ्याचा आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे। हे पहा, ही झालेली आहे आपली। त्यानंतर हा जो पॉइंट आहे आपला 1.5चा टक्स आहे, इकडच्या साईडने 1.5चा टक्स आहे। त्यानंतर इथे घ्यायचा आहे 2.5 आणि 1 रेषावरचा पॉइंट, इकडचा घ्यायचा आहे 2.5 आणि 1 रेषाचा पॉइंट, आणि इथे राहिलेला आहे आपला अर्धा इंच, इथे राहिलेला आहे अर्धा इंच। हे आता आपण कट करून घ्यायचं आहे। कट करायच्या अगोदर तुम्हाला टक्स जो आहे तो घ्यायचा आहे उभा 2.5 आणि हा व्यवस्थित असा इथे मिळून घ्यायचा आहे। आता इथून तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुमची कटोरी 1 इंचावर सोडून द्यायची आहे गळ्याच्या साईडने, आणि हा पॉइंट व्यवस्थित आलाय का हे चेक करायचं आहे। कमी जास्त झाला असेल तर इथे तुम्हाला व्यवस्थित असा दुरुस्त करून घ्यायचा आहे। तर आलेला आहे, हे कट करून घेते आता मी। तर हे पहा, ही कटोरी आपली तयार झालेली आहे। तर हे पूर्ण पॅटर्न जे आहे ती पाठीमागेलची बाजू, पुढची बाजू, हे सर्व पार्ट जे आहेत ती 35 साईजचे झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचं होतं की 35 साईजचा ही ब्लाऊज असतो, त्याच्यावर मापे जे आहे ती कशा रीतीने घ्यायची आहे ती ब्लाऊजवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर आवडले असले तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात। चला मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। हाच पॅटर्न ठेवून मी कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो कट करणार आहे। हा ब्लाऊज पीस जो आहे तो कट करून स्टिच करून देणार आहे। चला बाय।